नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजचा रंग ज्ञानरंग. श्रोते हो, आपण लहान असताना आपली आई आणि आपल्या घरातली इतर मंडळी जे बोलतात ते कानावर पडल्यामुळे आपणही बोलायला लागतो. शब्द लिहिता येण्यापूर्वीच आपण बोलू लागतो. चित्रांच्या माध्यमातून अनेक गोष्टी कळायला लागतात आणि शाळेत जायला लागल्यावर 2-2 अक्षरं जोडून शब्द तयार होतात आणि त्याची हळूहळू वाक्य तयार होतात. हा सगळा प्रवास आहे भाषेचा. भाषा मग ती कुठलीही असो, ती आधी बोलण्याचा सराव झाला की मग त्यातलं व्याकरण समजून घेता येतं. मातृभाषेप्रमाणेच हिंदी आणि इंग्रजी भाषा आपल्याला शाळेमध्ये शिकवल्या जातात. पण कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर काय करावं? अहो, याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. आणि त्याकरताच आम्ही आमंत्रित केलंय इंग्रजी भाषेचा अभ्यास सहज सोप्या पद्धतीने ती भाषा कशी आत्मसात करावी हे सांगणाऱ्या नुपूर पटवर्धन मॅडमना. कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. थँक्यू मॅम. थँक्यू. इंग्लिश किंवा इंग्रजी भाषा आपल्याकडे अनेक वर्ष बोलली जाते, पण तरीही तिची भीती वाटते. जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश यांना आपण फॉरेन लँग्वेज म्हणतो, पण इंग्रजीला सुद्धा फॉरेन लँग्वेज म्हणायचं का? खरं तर इंडियामध्ये इंग्लिश ही भाषा ही फॉरेन लँग्वेज ह्याला म्हणता येऊ शकत नाही. कारण जर का आपण बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या सगळ्या ठिकाणी हिंदी बरोबर तेवढंच वेटेज इंग्लिशला दिलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्हाला हायर पोस्टना किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इथे काही कामं करायची असतात ज्युडिशरी सिस्टीममध्ये किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड जे काय असतं ते सगळं जे आहे ते हायर लेवलना हिंदी बरोबरीने इंग्लिश, त्यामुळे इंग्लिश ही एक असोसिएट लँग्वेज आहे. त्यामुळे इंडियामध्ये खरं तर इंग्लिश याला आपण फॉरेन लँग्वेज म्हणू शकत नाही. येस, त्याचं ओरिजिन नक्की फॉरेन आहे, पण मला असं वाटतं की ह्याला मी ब्रिटिशकडनं मिळालेलं एक गिफ्ट म्हणेन. आता गिफ्ट का बरं म्हणेन? कारण काय, इंग्लिश ही भाषा ना प्रचंड पॉवरफुल लँग्वेज आहे. खरंच त्याच्यात खूप ताकद आहे. तुम्ही शिकली ती लँग्वेज तर तुम्हाला कळेल की त्याच्याने तुम्हाला किती पर्सनल ग्रोथ मिळते. तुमचं करिअरमध्ये झालं, कुठेही तुम्ही बाहेर जा, तुमचं स्वतःचं इंट्रोड्यूस करताना स्वतःला तुम्ही ट्रॅव्हल करा, ट्रॅव्हल करताना किंवा ग्लोबलायझेशनच्या काळात कुठेही तुम्हाला एखादी गोष्ट तुमची जर का कुठे पोहोचवायची असेल, तुमचं मत असो, साधी एक सोशल मीडियावरची पोस्ट असो, ती जर का आपण मराठीत लिहिली किंवा इंग्लिशमध्ये लिहिली, यामध्ये त्याच्या रीचमध्ये खूप फरक आहे मॅम. त्यामुळे मी असं म्हणेन की आपण त्या लँग्वेजला एक गिफ्ट समजून खूप छान त्याची प्रॅक्टिस करून ती आपल्या रोजच्या आयुष्यात आणून त्याच्यावरती प्रोफिशियन्सी मिळवायला हवी, म्हणजे ते इफेक्टिव्हली आपल्याला बोलता आलं पाहिजे. आता फॉरेन लँग्वेज म्हटलं की एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही एक लँग्वेज म्हणून आपण ट्रीट केली पाहिजे. मला असं वाटतं की भारतामध्ये प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे, पण तरी सुद्धा आपल्या राज्याची जी भाषा आहे त्याच्यापेक्षा वेगळी भाषा किंवा दुसरी भाषा आपल्याला येणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये इंग्रजी भाषा याचा अंतर्भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. ती एक लिंक आहे मॅम. इंग्लिश म्हणजे तुम्ही आज एवढ्या स्टेट्सना बांधून ठेवायचे जर का आपल्याला, हिंदी तर आपली राष्ट्रभाषा आहेच, पण त्याबरोबरीने जर का तुम्ही साऊथला गेला तर तिथे हिंदी खूप कमी लोकांना प्रोबेबली कळते, पण त्यावेळेला इंग्लिश तुम्हाला कामी येऊ शकते. त्यामुळे असं मी म्हणेन की एक पूर्ण भारताला लिंक करण्यासाठी जेवढं हिंदी युजफुल आहे, जेवढं त्याचा उपयोग होतोय तेवढाच इंग्लिशचा पण उपयोग होईल. त्यामुळे मी असं म्हणेन की प्रत्येकाने इंग्लिश ही शिकावी आणि त्याच्यासाठी शिकण्यासाठी खूप जास्ती कष्ट नाही येतो, म्हणजे खूप जास्ती रोजच्या थोडासा वेळ जरी काढलात तुम्ही तरी ही भाषा शिकू शकतो आपण. नक्कीच. कुठलीही भाषा शिकताना आपल्या मनावर एक ताण येतो. हो, आणि इंग्रजीचा तर मला वाटतं आपल्याकडे जरा जास्त ताण येतो. आता मी गेली 15-20 वर्ष इंग्लिशच भाषा शिकवते, त्यामुळे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत मुलांच्या त्या कॉमनली असं मी म्हंटल तर बोलण्याकडे जास्त असतात. एखाद वेळी काय होतं की मुलांना कळतं, पण क्लासमध्ये येणारा माणूस म्हणतो की मॅडम आम्हाला सगळं कळतं बरं का, पण बोलता येत नाही, किंवा बोलायला लागलो की शब्दच आठवत नाहीत, किंवा इतका विचार करायला लागतो, कारण काय ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये अडकतात मुलं. म्हणजे तिथे एका भाषेचा ट्रान्सलेशन करून दुसऱ्या भाषेत करणं आणि मग ते स्ट्रक्चर्सचा विचार करणं, मग तो ग्रामरचा विचार करणं, तुम्ही विचारच करत राहता. समोरच्या माणसाला कळतं की नाही बाबा ह्याला जमत नाहीये, तर आता आपण प्रोबेबली स्विच करावं. त्यामुळे बोलणं
कमी होतं, त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो. याचं मेन कारण म्हणजे आपल्याकडे भाषा कशी शिकवली जाते त्याकडे आपण जर का लक्ष दिलं तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला दूर करता येऊ शकतात. नक्की. हा. पण मग भाषा शिकण्याची पद्धत कशी असायला हवी? म्हणजे शिकण्याचा ध्यास असेल आणि त्यात नियमितता ठेवली, पण तरी सुद्धा ना रोज रोज तेच करायचा कंटाळा येतो. बरोबर तर बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो? आता अगदी बेसिक जर का आपण विचार केला तर कोणतीही लँग्वेज, इंग्लिशच सोडा, कोणतीही फॉरेन लँग्वेज असली, कोणची लँग्वेज असली, त्याचं एक सिस्टम आहे, ते म्हणजे LSRW. म्हणजे हे ऍक्च्युली सगळ्या टीचिंग मधल्या जर का लोकांना आपण बघितलं तर त्यांना हे नक्की माहिती असेल की लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हे कंपोनंट्स आहेत. आणि ह्या कंपोनंट्समध्ये, ह्या सिक्वेन्समध्ये जर का आपण गेलो तर ती लँग्वेज आपण शिकत नाही, ती अक्वायर करतो. नॅचरली आपल्याला ती अशी चंक्स बसत जातात आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी. हा. आणि मग जेवढं मूल ऐकतं तेवढं ते छान बोलणार आहे, आणि मग जेवढं वाचन करणार आहे तेवढं छान इफेक्टिव्हली लिहिता येणार आहे. त्यामुळे ही सर्वात नॅचरल वे आहे भाषा शिकण्याचे, की लिसनिंग करा. म्हणजे जेवढं ऐकणार आहात तेवढं छान तुम्ही तेच बोलणारच आहात. कारण काय, तुम्ही बघा जर का मला वाटतं तुम्ही, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लहान मुलं जी कार्टून करेक्ट करेक्ट करेक्ट, अगदी भीम बघा, भीम बघितल्यामुळे हिंदी असं यायला लागतं मुलांना की प्रॉब्ली आपण तर घरात बोलत नाही, पण मुलं छान हिंदी बोलायला त्यातले लागतात. शब्द छान उचलतात ते. अगदी अगदी आणि अगदी कुठे वापरायचं हे सांगावं लागत नाही. एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोला. त्यामुळे हे नॅचरली होतं. म्हणजे त्यावेळेला कोणी विचार करतं काही ग्रामर ह्याच्यामध्ये नाऊन काय आहे, कोणीच नाही विचार करत, ते आपोआपच येतं. जसं हाऊ आर यू, आता हे इतकं ऐकलंय की आता ह्याच्यासाठी वेगळं काही ऐकायची गरज नाही आपल्याला. हा, आय एम फाईन हे आपोआपच येतं. त्यावेळेला आपण ग्रामरचा विचार करत नाही. त्यामुळे शिकताना लिसनिंग, आता ही एवढी अवघड भाषा पण नाहीये खरं तर. ऐका आणि बोला. हा, ह्याच्यामध्ये ऐकणं का महत्वाचं आहे, कारण काय, इंग्लिश जी आहे ती पूर्ण फोनेटिक लँग्वेज नाहीये. ह्याच्यामध्ये 26 अल्फाबेट जरी असले तरी त्याचा जो साऊंड क्रिएट होतो ते आहेत 75 साऊंड्स. हा, त्यामुळे काही काही वेळेला आपल्याला चॅलेंजेस त्यामुळे येतात की इंग्लिशमध्ये एक्सेप्शन्स पण खूप आहेत. त्यामुळे ही भाषा शिकताना लिसनिंग खरंच खूप गरजेचं आहे. कारण काय, जसं आपण वाचतो, मराठी जसं आपण वाचतो त्याला युनिफॉर्मिटी आहे बघा. मराठीमध्ये युनिफॉर्मिटी आहे, पण प्रत्येक अक्षर वाचतोच. तसं इंग्लिशमध्ये नाही. किंवा त्याच्यामध्ये जोडाक्षर आहे, त्याच्यामध्ये सायलेंट लेटर्स आहेत. निमोनिया स्पेलिंग बघा काय आहे, काय आपण म्हणतो. म्हणजे साधं अगदी KNOW, के सायलेंट, कशासाठी के सायलेंट. आता हे नवीन जो शिकतोय त्याला कशी कळणार हे कसं वाचायचंय. जरी म्हणजे तुम्ही लिहिणं शिकलात आणि वाचणं शिकलात, ही भाषा ऐकल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला ऐकलीच पाहिजे ही भाषा. मग थोडक्यात सांगायचं झालं तर लहानपणी कानावर पडलेले शब्द आपण उच्चारायचा प्रयत्न करतो, तसंच इथेही आहे. सरावाला कधीच पर्याय नसतो. खेळ असो, संगीत असो किंवा एखादी भाषा असो, सततच्या सरावामुळे आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत नक्की पोचतो. ही गोष्ट आपल्याला भाषेच्या बाबतीत सुद्धा उपयोगी पडू शकते. पण मग इथे सराव कसा करायचा किंवा प्रॅक्टिस कशी करायची? हा, आता हा खूपच छान मुद्दा आहे. कारण ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की कोणतीही भाषा शिकताना आपली आत्ताची असलेली एक जे माहिती असलेली एक लेवल असते. त्यामुळे भाषेमध्ये पण लेवल्स असतात. सर्वात पहिली स्टेप म्हणजे की तुम्ही आपली लेवल जाणून घ्या. आता त्यासाठी कोणतीही इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट ही ऑनलाईन अवेलेबल फ्री असते. त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की तुम्ही कोणत्या लेवलला आहात. ह्यावरनं तुम्हाला कळतं की आता आपल्याला अभ्यास जर का करायचा आहे तर आपल्याला रिसोर्सेस काय आणि किती आणि कोणत्या लेवलचे घ्यायचे, ही आपली पहिली स्टेप आहे. ह्यानंतर आपल्याला कळतं की हा आपल्याला किती प्रॅक्टिसची गरज आहे. आपल्याला समजा अगदी C2 लेवलला जायचंय, म्हणजे खूप प्रोफिशियंट व्हायचंय, आणि आपण आहोत A2 वर, म्हणजे आपल्याला बरंच गॅप आहे. म्हणजे आपली सिस्टीम जी आपल्याला बनवायची आहे, म्हणजे निदान 40 ते 50 मिनिटं आपल्याला रोज द्यायला हवं. मग 40 ते 50 मिनिटं जर का तुम्ही रोज दिले आणि 3 महिने हे 40 ते 50 मिनिटं डेडिकेटेड दिले तर तुमच्याकडे एक खूप चांगलं एक सिस्टीम तयार होते की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रो होऊ शकता भाषेमध्ये, आणि 3 महिन्यात नक्की तुम्ही ग्रो व्हाल. पण मग खूप वेळा असा प्रश्न पडतो की आता आपण सिस्टीम बनवली आहे, 40 मिनिटं काढली आहेत, आपल्या बरोबर शिकवणारं कोणी नाहीये, मग नेमकं करायचं काय, हा एक प्रश्न पडतो. हा, आणि ह्याच्यामध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम असा आहे की अवेलेबल असलेले रिसोर्सेस भरपूर आहेत इंटरनेटवर, आणि त्याच्यामधनं एक्झॅक्टली आपल्याला शॉर्टलिस्ट करायचं की काय घ्यावं.
म्हणजे मला असं वाटतं की आपलं मूल ज्या वेळेला शाळेमध्ये जातं त्यावेळेला बालवाडीमध्ये हा. अंकलिपी नावाची पुस्तिका येते. बरोबर. येस. तर त्यांनी सुरुवात करतो आपण. करेक्ट. तर तसं तुम्ही जे म्हणालात की आपण कुठल्या पातळीवर आहोत, हा. तर आपण जर स्वतःला तिथे समजलो आणि आपल्याला ती भाषा शिकायची असेल तर त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण प्रयत्न केले, Yes. पण त्या गोष्टी कशा पद्धतीने घ्याव्यात हे जास्त महत्वाचं आहे, कारण मटेरियल खूप उपलब्ध आहे. खूप उपलब्ध आहे. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे कन्फ्युजन जास्ती हा. होतं बघा. आणि ते कन्फ्युजन झालं ना की काय होतं, कुठेतरी जाऊन ना खूप मोठं दडपण येतं अंगावर. बापरे, एवढं करायचंय, बापरे हे फारच आहे, आणि भीती वाटायला लागते. म्हणजे आपण आपली जी जर्नी आहे लर्निंगची ती सिम्प्लिफाय करायच्या ऐवजी आणखीन जास्ती कन्फ्युजननी वाढवतो. त्यामुळे सिस्टीम जेव्हा तयार करतो, का गरजेचं आहे की आपण लिहून काढायला पाहिजे की 15 मिनिटं मी हे ऐकणार आहे, मग हेच ऐकणार आहे, मग इकडे तिकडे शोधायचं नाही, कारण आपण ठरवलंय की काय काय रिसोर्सेस वापरायचे. त्यामुळे मी आता काही 9 ते 10 टिप्स देणार आहे, जे जर का तुम्ही तुमच्या सिस्टीम्स मध्ये आणलेत तर तुम्हाला 3 महिन्यात डेफिनेटली रिझल्ट दिसेल तुमच्यात. तर पहिले म्हणजे ऐकणं, जे आपण म्हटलंच आतापर्यंत आपण हे एस्टॅब्लिश केलं की ऐकणं खूप महत्वाचं आहे. पण मग नक्की काय ऐकावं? जेव्हा आपण भाषा शिकतो ना तेव्हा इतकं ते व्होकॅब्युलरी आणि ग्रामरचं टेन्शन घेतात मुलं. त्यासाठी मी सर्वात आधी माझ्या क्लासमध्ये आलेल्या मुलांना पहिल्यांदा गाणी ऐकवते. सर्वात आधी इंग्लिश गाणी ऐका तुम्ही. काय ऐका? तर तुम्ही एखाद्या गोष्टीला बोर झालात तर तुम्ही ती कंटिन्यू करणारच नाही आहात. त्यामुळे सर्वात आधी गाणी गा, गाणी ऐका तरी निदान. आणि गाण्यातलं जे इंग्लिश आहे ते खूप ग्रॅमॅटिकली करेक्ट नसेल काही वेळेला, पण जेव्हा तुम्ही ऐकता आणि ते गाणं म्हणता, तुमच्या जिभेला तुम्हाला स्वतःला त्या तसे शब्द त्या प्रकारे त्या प्रोनाउन्सिएशन मध्ये म्हणण्याची सवय होते. आणि संगीत हे प्रत्येकाला अगदी आवडीचं आहे ना. आणि पॅसिव्हली ऐकू शकता तुम्ही. तुमचं काम करताय, कुकिंग करताय, काहीतरी वेगळा अभ्यास करताय, मॅथ्स सॉल्व्ह करताय, तेव्हा तुम्ही ऐकू शकता. त्यामुळे हे पॅसिव्ह लिसनिंग होऊ शकतं आणि बोर पण होत नाही. गाणंही येत नाही, अजिबात येत, कारण जे लागलंय गाणं ते आपण सहज गुणगुणतो. एक्झॅक्टली. आणि ते आपण इंग्लिश मध्ये गाणं गुणगुणतोय हे देखील आपल्याला कळत नाही. हा, हेच ना. आणि मग ह्याच्याने काय होते, आपला जो कॉन्फिडन्स आहे तो जरा वाढतो की हा मी इंग्लिश गाणं ऐकतोय आणि मी इंग्लिश गाणं म्हणतोय, ह्याच्यात खूप मजा येते. हा, त्यामुळे पहिली गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे म्हणजे स्वतःला इंग्लिश गाण्यांशी इंट्रोड्यूस करून द्या. प्रत्येकाच्या हातात आहे त्याचा वापर, मग तुम्ही तसाच करायला हवा. तर ह्याच्यामधनं कोणते टॉप 50 सॉंग्स हे प्ले केले तुम्ही. तुम्हाला एखादं नाही आवडलं, स्किप करा. मी असं नाही म्हणत सगळीच गाणी ऐका, पण तुम्हाला जे आवडेल, जसं बीट आवडेल ते ऐका आणि ते म्हणा. हे सर्वात पहिले करायला सुरुवात केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमची 10-15 मिनिटं समजा जातील, पण ती तुमची इतर कामांमधली जाणार नाही. त्यामुळे हे ते होत. आता हे पॅसिव्ह लिसनिंग झालं. ह्या नंतरचं जे आहे ते ऍक्टिव्ह लिसनिंग करायचं आपल्याला. आता पॅसिव्ह लिसनिंग मधला अजून एक भाग म्हणजे तुम्ही टीव्ही जो बघता तो, जो तुम्ही टीव्ही बघाल त्याच्यामध्ये इंग्लिश मूवीज, इंग्लिश वेब सिरीज आणि विथ सबटायटल्स बघा. मी त्याच्यावरच येणार होते की कुठल्याही भाषेतला आपण बघत असलं तर त्याला इंग्रजीमध्ये सबटायटल्स येतात. येस. तर ती वाचायचा प्रयत्न केला तरी सुद्धा डोळे, मन हे सगळं तिथे एकत्रित येतं आणि त्याचा इफेक्ट होतो की हळूहळू आपल्याला नंतर काय शब्द येतील किंवा त्याचा अर्थ काय आहे हे पटपट समजायला लागतो असतं. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक फरक तुम्ही करू शकता की जिथे वाटेल की तुमच्याकडे नवीन शब्द आलाय बुवा आता, तिथे पॉज करा 2 मिनिटं. तो शब्द तुमच्या मोबाईलवरती, गुगलवरती टाईप करा आणि त्याचा अर्थ समजून घ्या तिथे, जर का कळला नसेल तर. आणि तिथे मी आणखीन एक टिप ऍड करीन इथे की तो जो गुगलवरती आलेला मिनिंग असतो किंवा प्रोनाउन्सिएशन असतं त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. तो एका फोल्डरमध्ये तुमच्या गॅलरीत सेव्ह करून ठेवा. तिथे तुमची व्होकॅब्युलरी ई फॉर्म मध्ये, इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सेव्ह झालेली असते. म्हणजे वही घेऊन, वहीत लिहून, समजा तुम्हाला नाही प्रॅक्टिस करता येणारे परत, तर मोबाईल कायम जेव्हा वेळ उपलब्ध असेल, येस, आपण बाहेर कुठे गेलोय तिथेही जर समजा आपल्याकडे वेळ असेल तर तिथे पटकन आपण सराव करू शकतो. एक 5 मिनिटात तुम्ही 100 तरी असे स्क्रीनशॉट्स बघू शकता आणि तुमचा सराव होऊ शकतो. त्यामुळे ही एक खूप छान टिप आहे व्होकॅब्युलरीसाठी. आता लिसनिंग मध्ये आपण जसं बघितलं की सॉंग्स आणि टीव्ही हा एक पॅसिव्ह वे आहे. आता ऍक्टिव्ह लिसनिंग मध्ये सर्वात इफेक्टिव्ह मेथड मी म्हणेन की पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट आता सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यात काही नाविन्य नाही राहिलंय आता की पॉडकास्ट काय आहे हे खूप कमी लोकांना आय थिंक नवीन वाटेल. पॉडकास्ट काय होतं, पॉडकास्टमध्ये एक्झॅक्टली लेवल वाईज तुम्हाला एपिसोड्स मिळतात.
हं, म्हणजे आता आपण लेवल बघितलेली असते आपली. हं, हं. मग आपल्याला पुढे पुढे जायचं. जर का आपण आता इंटरमिजिएट लेवलला आहोत, तर इंटरमिजिएट लेवल जर का तुमची झाली असेल तर ॲडव्हान्सचे व्हिडिओज बघा. हं. परत परत इंटरमिजिएट बघाल ना तर बोर व्हाल. हं, हं, हं. त्यामुळे म्हणजे एकदा कानामात्रा वेलांटी नसलेले शब्द आपल्याला लिहिता यायला लागले हा की मग पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, थोडंसं मग चॅलेंजिंग पण मात्रा हवं. आणि मग जोडाक्षर. करेक्ट. म्हणजे थोडंसं लेवल आपली हाय होतीये असं थोडंसं चॅलेंजिंग पण ते वाटलं पाहिजे, काहीतरी नवीन शिकल्यासारखं पण वाटलं पाहिजे हं, आणि खूपही जास्ती बर्डनसम नाही वाटलं हं, पाहिजे. हं, म्हणून ती लेवल आपण ओळखणं खूप गरजेचं आहे. हं, पण हे जे लिसनिंग सेगमेंट आहे ना, हं, हा तुम्ही निदान इनिशियली हं. 15 ते 20 मिनिटं तरी करावा. हं, मग ते ॲक्टिव्ह लिसनिंग करा, पॅसिव्ह लिसनिंग करा, पण हे झालं पाहिजे. हं. श्रोते हो, इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता हे जे 30 दिवसामध्ये जेवढं आपण इनपुट्सवरती काम करू तेवढं आपलं आउटपुट जास्ती पॉलिश होणार आहे. हं, दुसरी म्हणजे इनपुटची गोष्ट झाली की ती झाली रीडिंग. हं, रीडिंगचं काय होतं की मुळात कळतच नाही की कुठून सुरुवात करायची. आणि सगळेजण काय करतात की आता समजा 18 किंवा 19 वर्षाचं मूल म्हणजे यंगस्टर आहे आणि त्याला इंग्लिश शिकायचं आहे आणि तो जाऊन चिल्ड्रन्स बुक घेऊन वाचायला सुरुवात करतो हं, किंवा डायरेक्ट अगदी टाइम्स ऑफ इंडिया किंवा इकॉनॉमिक टाइम्स. हं, अहो बोरच होणार आहे, हं, कोणालाही बोर होईल. हं, हं, का? कारण का ते इट इज टू चॅलेंजिंग किंवा टू इझी, हं, हे दोन्ही हे आहे. हं, त्यामुळे चिल्ड्रन स्टोरी का नाही वाचायची आपल्याला एंड माहितीये ना, हं, त्यामुळे तो बोरच होणार आहे. हं. त्यामुळे जसे तुम्ही मूव्हीजमध्ये जॉनराज असतात बघा, वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात की ऍक्शन मूव्हीज आवडतात हं. किंवा थ्रिलर्स आवडतात, हं. तर जसे थ्रिलर मूव्हीज बघताना तुम्ही तशीच पुस्तकं पण सिलेक्ट करा हं, आणि त्याच्यामध्ये पण लेवल्स आहेत. हं. त्याचं बेसिकपासून आपण घेऊ शकतो की जसं डिटेक्टिव्ह स्टोरीज अगदी सुरुवात करायची असेल तर आपण नॅन्सी ड्र्यूच्या बुक्सपासून सुरू करू शकतो. हं. म्हणजे बुक आपण कोणची निवडतोय, कोणची सिलेक्ट करतोय, हं. ह्यावरती आपण जास्त फोकस करायला पाहिजे. हं. त्यामुळे रीडिंग जर का तुम्हाला आवडत नसेल तर सर्वात आधी त्याचा फॉल्ट आहे की सिलेक्शन ऑफ, म्हणजे आपण जे घेतो वाचायला पहिलीच पुस्तक जे घेतोय ते चुकीचं घेतोय. हं. त्यामुळे आपल्याला इंटरेस्ट असेल अशीच पुस्तकं घेतली पाहिजे. हं. मग कोणाकोणाला फिक्शन नाहीच आवडत. म्हणजे आपण पद्धती बघितल्या की सुरुवातीला ऐकलं पाहिजे खूप, हो त्यातून बोलायचा हो. प्रयत्न केला पाहिजे, हो मग लेखनाकडे जायचं असेल तर वाचलं पाहिजे. हम्म मग ते काय वाचलं पाहिजे? आवडीचा विषय हवा, हो पण त्या विषयात सुद्धा काही पातळ्या आहेत ठरलेल्या आहे की खरंच 12वी नंतर तुम्ही जर चांदोबा वाचायला गेलात तर ते कंटाळवाणं होईल. कंटाळवाणाच होणार आहे. आणि वर्तमानपत्र वाचायला गेलात तर त्यातल्या बातम्यांमध्ये तुम्हाला काही इंटरेस्ट नसणार आहे. करेक्ट. त्यामुळे चांदोबाही नको आणि वर्तमानपत्रही नको. नको मग नाही. तुम्हाला आवडणारा जो विषय आहे त्या विषयातली काही पुस्तकं तुम्ही जर ऐकायला गेलात किंवा वाचायला गेलात तर तुम्हाला ती कनेक्ट होतील. नक्की. आणि सुरुवातीला मी खूप बघितलंय की एका गोष्टीमुळे माझ्या काही स्टुडंट्सना खूप उपयोग झाला, ते म्हणजे ज्यांना वाचनाचं खूप जास्ती वेळ नसेल ना, हं. त्यांनी जे पुस्तक हातात आहे ना त्याचं ऑडिओ बुक पण मिळतं बघा, आहे ऑडिओ बुक, तर ते ऑडिओ बुक ऐकता ऐकता वाचा. हं. काय होतं त्याच्याने, वाचनाचं प्रेशर एकदा आपल्यावर न जातं, हं. ते कोणीतरी वाचतंय, हं. आपण नुसतं ऐकत असतो. हं. त्यामुळे वाचनाची थोडीशी तरी आवड निर्माण होते. हं. आणि हे मी होताना बघितलंय. त्यामुळे मी नक्की सांगेन की ज्याला वाचन आवडत नसेल त्यांनी गिव्हअप नका करू, अगदी सोडून नका टाकू. त्यांनी ऑडिओ बुक लावून आपल्या पण आवडीचं हे खूप टॉपिक, छान आहे की ऑडिबल नुसतं ऐकू नका. नाही नुसतं ऐकू नका. का? कारण काय, जो लिहिलेला शब्द आहे त्याचं स्पेलिंग वेगळं असतं आणि त्याचा उच्चार खूप वेगळा असतो. बेनिफिट्स आहेत ना की तुम्हाला एकतर उच्चार कसा होतोय तेही कळतं, तुम्हाला स्पेलिंगही कळतं आणि प्लस वाचन म्हणजे बोलताही यायला लागतं चांगलं आणि लिहिताही यायला लागतं चांगलं. आणि कंटाळाही येत नाही. कंटाळा अजिबात येत नाही. कारण सर्वात महत्वाचं काय ना की पुस्तकच आपण सिलेक्ट करताना खूप केअरफुली सिलेक्ट केलं पाहिजे. हं. हं. जर का चुकीचं पुस्तक पहिल्याच वेळी दिलं गेलं तर खूप म्हणजे इंटरेस्ट वाटत नाही. त्याचा ओढा त्या विषयाकडे होण्यापेक्षा तो त्याच्यापासून लांब जाण्याची जास्त शक्यता निर्माण होईल. अगदी बरोबर. मॅडम, आपण इंग्रजी भाषा किंवा कुठलीही आपल्या मातृभाषेपेक्षा वेगळी भाषा शिकावी असं म्हणतोय, त्याच्याकरता काय काय केलं पाहिजे हेही आपण बघितलं. पण हे सगळं करत असताना अजूनही आपल्याकडे मुलांचं स्वतःवरती तेवढं नियंत्रण नाहीये की मला हे करायचंच आहे. तर त्याकरता जे आहे, म्हणजे आपल्याकडे साधनं उपलब्ध आहेत,
आपल्याकडे पालक सगळं आणून द्यायला तयार आहेत, नक्कीच. पण तरी सुद्धा सुरुवातीला 9चे 9 दिवस हो, तसं एक हो. 10 दिवस ते करतात आणि 11व्या दिवशी ते सगळं गुंडाळून ठेवतात. अगदी अगदी. आणि म्हणून मला वाटतं की असं कुठेतरी त्यांना मदत करणारी हो. कुणीतरी एखादी सिस्टीम असेल तर नक्कीच. त्याचाही सगळ्यांनी वापर करायला हरकत नाही. अगदी म्हणजे बरोबर आहे. शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच असं नव्हे नाही, कोणीही. प्रोफेशनल सुद्धा त्यांनाही गरज लागते, तर त्यांनीही अशी मदत घ्यायला हरकत नाही. तर अगदी नक्की. त्याबद्दल थोडंसं सांगा ना. कोर्सेस जर का आपण म्हटले, इंग्लिश शिकण्यासाठी जे कोर्सेस आहेत, इनिशियली जेव्हा आपण एखाद्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतो तेव्हा काय होतं की आपण एका त्या फंडामेंटल फ्रेमवर्क मध्ये येतो. तिथे जिथे डिसिप्लिन नसतो शिकण्याबाबत किंवा तेवढे सिरियस नसतो, आपण कोणाला तरी कुठेतरी जाऊन आपण पैसे भरलेत आणि मग आपलं जे काय एक कमिटमेंट दिलंय आपण, ते जे काय आहे ते होणं गरजेचं आहे. त्यामुळे कोर्सेस तुम्ही अगदी घराच्या बाहेर न पडता आज ऑनलाईन कोर्सेस पण भरपूर अवेलेबल आहे. एक इंडियाचं ॲप आहे जोश टॉक्स नावाचं, याच्यामध्ये तुम्ही सगळं ग्रामर वगैरे सगळं शिकू शकता. एक फ्रेमवर्क जर का मध्ये तुम्हाला जर का आणायचं असेल, स्वतःला डिसिप्लिन करायचं असेल, तर सुरुवातीला अशा काही ऍप्स वापरून तुम्ही नक्की कोर्सला जाऊन पुढे मग मोटिवेशन ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस करायचीच आहे. 3 महिने तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्ही बऱ्यापैकी तुमच्याकडे सिस्टम तयार असेल आणि टीचर आपल्याला मिळते जी सांगते आपल्याला की हा हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. कारण काय, ग्रामर ही गोष्ट शेवटी शिकवावीच लागते आणि ती शिकल्यानंतर आपल्याला जर का चुका होत आहेत हे सांगणारं माणूस कोणीतरी असलं तर चांगलं असतं तेवढं डेफिनेटली. त्यामुळे येस, आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपल्यासाठी. आणि ऑनलाईन तर आज खूप ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये. तुम्ही युडेमी वगैरे सारख्या ठिकाणी तर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही टीचर हायर करू शकता आणि एखाद दुसरं लेक्चर पण ते घेऊ शकता. त्यामुळे भरपूर ऑप्शन्स आहेत, फक्त तुमचं माइंड सेट असलं पाहिजे की हा आता मला शिकायचंच आहे. थोडीशी सिन्सिरिटी गरजेची आहे बघा. कारण काय ना, भाषा शिकताना ना थोडंसं ती जी पूर्ण प्रोसेस आहे ना, कुठेतरी ना कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन असते. त्यामुळे लगेच सोडण्याचं एक म्हणजे एक 15 दिवस झाले, 3 महिने झाले आणि आपल्या मागे कोणी नसेल विचारणारं, तर ते सुटण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे थोडंसं डिसिप्लिन. आधी सांगेन की ती भाषा पहिल्यांदा आवडली पाहिजे, त्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि जर का गाणी ऐकून पण पिक्चर बघून पण ते निर्माण होत नसेल तर मग प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सर्वात आधी म्हणजे तुमची डिझायर, तुमची इच्छा असली पाहिजे, त्यानंतर तेवढी सिन्सिरिटी पण असली पाहिजे. आणि सिन्सिरिटी नसेल तर आय डोंट थिंक की तुम्ही काहीही शिकू शकणार आहात. नॉट ओनली लँग्वेज, काहीच नाही शिकू शकणार. त्यामुळे येस, मी रेकमेंड करीन की डेफिनेटली जेथे लोकली पॉसिबल असेल तर कोर्सेस पहिल्यांदा सुरू करा, जा नक्की. कारण का त्याला एक फंडामेंटल्स आपले क्लिअर होतात आणि एक फ्रेमवर्क मध्ये आपण अभ्यास करायला सुरुवात करतो. अभ्यासाला ऑप्शन नाही. कारण तुम्हाला खेळ आवडत असेल तर तुम्ही कितीही पायाला लागो, हाताला लागो, पोटात दुखो, आपण ग्राउंडवर जातोच. नक्कीच. एखाद्याला खेळात प्रावीण्य असेल, एखाद्याला संगीतात असेल, किंवा एखाद्याला नुसतंच वाचन करायला आवडत असेल, पण आपल्याला आयुष्यात काहीतरी एखाद्या उच्च ठिकाणी पोचायचं असेल तर आपल्याला इंग्रजी शिवाय पर्याय नाही. मला असं वाटतं की मातृभाषा जितकी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण शिकतो, त्याचप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा जर आपण उपयोग केला आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर केला तर इंग्रजी काय, कुठलीच भाषा शिकायला कठीण नाहीये. 100%. मला असं वाटतं की 6 महिने जर का तुम्ही खरंच दिले आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि फक्त 2 गोष्टींवरती सध्या फोकस केलं, म्हणजे पहिले 3 महिने फक्त ऐका, वाचा हेच करा, आपोआप 3 महिन्यानंतर तुम्ही एखादं वाक्य असंच सहज बोलून जाल ना, तुम्हालाच कळणार नाही की अरे, तुमच्याच लक्षात येणार नाही की तुमच्या भाषेत आता इंग्लिश शब्द येत आहेत कुठून, आणि ते सुद्धा अलंकारिक थोडेसे शब्द बोलायला लागू. एक उदाहरण ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही म्हणता ना की इट इज ऑल अबाउट स्टाईल. आता शशी थरूर जर का म्हटलात आपण, तर त्यांची स्टाईल ही कम्प्लिटली वेगळी आहे. म्हणजे त्यांचं वोकॅब्युलरी आणि त्यांचं लिहिणं आहे खूप वेगळं आहे. म्हणजे आपल्यासारख्याला एखाद्या वेळी डिक्शनरी घेऊनच बसायला लागेल. पण तेच सुधा मूर्ती मॅमचं लिहिणं बघा, त्या म्हणजे सहजपणे आणि खूप सोप्या भाषेत पुस्तकं लिहिता. म्हणून बिगिनर्ससाठी मी डेफिनेटली रेकमेंड करेन की सुधा मूर्ती यांच्या बुक पासून सुरू करा, पण तुमचं टार्गेट शुड बी शशी थरूर. म्हणजे येस, स्टाईल्स मध्ये खूप डिफरन्स आहे आणि भाषा आहे ना ती, त्यामुळे त्याला खरं तर म्हणाल तेवढी सोपी पण तुम्हाला ठेवता येते आणि म्हणाल तेवढं त्याला तुम्ही इंट्रिकेट पण, म्हणजे अगदी पण जशी शिकत जाऊ आणि जसं आवडत जाईल तशी मजा येत जाईल. येते, नक्की येते. आपण अशा मोठमोठ्या पुस्तकांकडे वळायला सुरुवात, अगदी हरकत नाही. मॅडम, आज ज्ञानरंगच्या कार्यक्रमामध्ये आपण आलात
आणि इंग्रजी भाषेविषयी अत्यंत सुंदर सुरेख अशी माहिती आपण श्रोत्यांना दिलीत. त्याकरता काही छोट्या छोट्या टिप्सही दिल्यात. याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मला पण इथे येऊन खूप बरं वाटलं. थँक्यू. इंग्रजी भाषा शिकणं आता मुळीच कठीण नाही. फक्त निर्धार पक्का हवा आणि सांगितलेले कानमंत्र घरात मोठ्या अक्षरात लिहून ठेवा आणि कळवा आम्हाला. प्रयत्न केलेत का तुम्ही भाषा शिकण्याचे? श्रोतेहो, स्मार्ट होण्यासाठी आणि व्यक्तिमत्व उठून दिसण्याकरता आज हे गरजेचं आहे. म्हणूनच प्रयत्न करा. यश तुमचंच आहे. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत पूर्वा खालगावकरला निरोप द्या. नमस्कार. इंद्रधनुष्य